नमस्कार. आपण मागच्या व्लॉगमध्ये 2 सासवडची मंदिरे बघितली, संत सोपानदेव महाराजांची समाधी आणि सिद्धेश्वर महादेव मंदिर. तर जाताना वाटेमध्ये आम्हाला हा जुना वाडा लागला. तो बघण्याचा आम्हाला मोह झाला म्हणून आम्ही आत आलो. तर हा तुम्हाला थोडक्यात या वाड्याचं आम्ही तुम्हाला शूटिंग दाखवणार आहोत. आम्ही ऐकलो होतं की सासवडमध्ये खूप जुने असे वाडे आहेत. तर आम्हाला जुन्या वाड्यांचं स्ट्रक्चर बघायसाठी आम्ही आतमध्ये आलो. तर वाडा हा असा पडलेला होता, पण थोडक्यात काय तर इथे राहत कोण नसल्यामुळे आम्ही आत येऊन थोडी शूटिंग करण्यासाठी सुरुवात केली. वाडा हा पडीक होता आणि त्यामध्ये खूप सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. आम्ही बघत वाड्याचं स्ट्रक्चर बघितलं तर या वाड्यामध्ये खूप अशा जुन्या वस्तू पडून होत्या. त्याचबरोबर लाकडी बांधकामामधला हा वाडा खूपच सुंदर होता. जुना बांधकाम असून सुद्धा वाडा तसा भक्कम होता आणि खूप मोठा असा वाड्याचा हा परिसर होता. तुम्ही बघू शकता किती मोठा असा वाडा आहे हा. जुन्या काळातील लाकडी खिडक्या अजून तशाच्या तशा होत्या. बाजूलाच वरच्या फ्लोअरवर जाण्यासाठी एक जिना होता. तर आम्ही ठरवलं वरून वाडा कसा दिसतो ते बघायचे. बघू शकता जिन्यामध्ये किती अंधार आहे. आम्ही मोबाईलचा टॉर्च लावून वरती चाललो होतो. फुल हॉरर फिल्म असल्यासारखं वाटत होतं. वरती आल्यावर तर इतकं भारी वाटलं ना. वातावरण मस्त झालं होतं आणि हवा मस्त सुटली होती. पडक्या वाड्यामध्ये असून सुद्धा जुने काही गोष्टी तशाच्या तशा होत्या. वाडा खूपच मोठा होता. आम्ही यातून बाहेरून बघायला सुरुवात केली. वाड्यामध्ये जुने बांधकाम असून सुद्धा अजून वाडा तसाचा तसा होता. त्याचं आम्हाला आश्चर्य वाटत होतं आणि थोडेफार हॉरर फिल्मचा मूवी असल्यासारखं सुद्धा वाटत होतं की आम्ही गेलोय हॉरर इन्व्हेस्टिगेशन करायला. वाड्याचं जसं बांधलं होतं आणि त्याचं स्ट्रक्चर बघता असं वाटत होतं की हा पूर्वी वाडा खूपच भारी असणार आहे. आता पडल्यावरती सुद्धा इतका भारी दिसत होता, म्हणजे आधी किती भारी असेल हा वाडा. आम्हाला अजून सासवडची काही मंदिरे कव्हर करायची होती आणि संध्याकाळ व्हायला आली होती. त्यामुळे आम्ही वापस या वाड्यातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आणि बाहेर जाण्यासाठी निघालो.
असं आम्हाला कळलं। वाडा खूपच मोठा होता। असे सासवडमध्ये बरेच वाडे आहेत, तुम्ही कधी आलात तर असे वाडे आवर्जून बघा। सासवडमध्ये तसं बघण्यासारखं खूप काय वाडे मंदिरे वगैरे आहेत। वाड्यामधून बाहेर येऊन आम्ही कालभैरवाचं दर्शन घेण्यासाठी निघालो। सासवडमध्ये कालभैरवाचं एक खूप भारी असं मंदिर आहे, ते बघण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि वाड्याला आता केले टाटा बाय बाय। आता आम्ही आलो आहोत श्री क्षेत्र कालभैरव मंदिर सासवडला। हे मंदिर बाहेरून असे दिसते। कालभैरवाचे मंदिर बाहेरून अगदी किल्ल्याच्या तटबंदीसारखे दिसते। सासवड गावाच्या मध्यभागी वसलेले हे पुरातत्व मंदिर लोकांचे अतिशय प्रिय असे मंदिर आहे। कालभैरव म्हणजे दुष्ट शक्तींपासून लोकांचे संरक्षण करणारे देवता। मंदिरात प्रवेश करताच या 2 नागांनी माझे लक्ष वेधून घेतले। प्रवेशद्वारावरील लहान धातूचे दरवाजे आणि विस्तीर्ण खांब सर्वांचे लक्ष वेधून घेते। कालभैरवाचे आपण येथे प्रथम दर्शन घेतले। मंदिर भक्कम दगडामध्ये असून याच्या छतामध्ये काचेचे काम केलेले आहे। त्याचबरोबर या काचेमध्ये तुम्हाला ओम आणि स्वस्तिक अशी शुभ चिन्हे दिसतात। मंदिरातील आतील गर्भगृह तर खूपच भारी आहे आणि देवाची प्रतिमा तर बघतच राहावं वाटतं। तर चला मी तुम्हाला मंदिराचा बाहेरील परिसर दाखवते। मंदिराचा बाहेरील परिसर सुद्धा खूप भारी आहे आणि त्याचबरोबर इथे मोठ्या दीपमाळा सुद्धा आहेत। मंदिराच्या बाजूला इतर देवतांचे सुद्धा आपणास दर्शन होते। तुम्ही कधी सासवडला आलात तर या मंदिराला आवर्जून भेट द्या। तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आपण सासवडचं दुसरे एक मंदिर कव्हर करणार आहोत। पुढचे मंदिर बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा।